नमस्कार. आज आपण लोकसभेच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहोत. तर आपण इथं जमलेल्या लोकांचं लोकसभेबद्दल आणि त्यांच्या उमेदवाराबद्दल काय मत आहे हे आपण पाहूया. आज आपली भेट आहे सुलेमान देवळा तालुका आष्टी या ठिकाणी. तर आपण आता ह्यांना विचारूया की आपल्याकडे कोण उमेदवार आहेत माहिती का तुम्हाला? लोकसभेला कोण कोण आहेत? बजरंग अप्पा सोनवणे. बर. आणि पंकजाताई मुंडे. बर बर. काय वाटतं तुम्हाला काय होईल? बजरंग अप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. बाप्पा सोनवणे. बर बर. काय आहे निशाणी काय आहे त्यांची? तुतारी. तुतारी. तुमचं काय मत आहे? बजरंग बाप्पा सोनवणे. बर. बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. काय आहे त्यांचं चिन्ह काय आहे? कशाला मतदान मारणार आहेत तुम्ही? तुतारी ना. तुतारीला का? शरद पवारला ते चिन्ह मिळाले. हो, शरद पवारला मिळालेलं आहे. तुमचं काय मत आहे? बजरंग बाप्पा सोनवणे. बर. बजरंग बाप्पा सोनवणे. कशामुळं? त्यांना कशामुळे द्यायचं? माणूस चांगला आहे. आज तुम्ही पाहत असाल तर देश विक्री काढत आहे. ट्रेन विक्री, शाळा विक्री, आगगाडी विक्री, आमचं विमान विक्री. या मोदी सरकारने फक्त मी फकीर या नावाखाली देश विक्री काढला आणि त्या विक्रीच्या काढाच्या निषेधार्थ आज आम्ही मराठवाड्यात जगतो. आमच्या मराठवाड्याच्या आमच्या मुलाच्या भविष्यासाठी आम्ही एक मराठा रवी म्हणून ज्यावेळेस आमचे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळेस आमच्यावर लाठीचार्ज केला, आमच्यावर गुन्हे दाखल केले. मी स्वतः कडा येथे 7 दिवस आम्हाला उपोषण केलं पाठवण्या पाठिंबा म्हणून. माझ्यावर 4 गुन्हे दाखल येते. जर बाबासाहेबांचं संविधान या लोकांना बदलायचं असेल भाजपवाल्यांना आणि जर भाजपवाल्यांना हे संपूर्ण टाकायचं ना तर आम्ही भाजप मतदान करणार नाही. बर बर. म्हणजे तुमचा राग हा भारतीय जनता पार्टीवर तुमच्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे नाही ना. बर. त्यांनी ट्रेन विक्री, त्यांनी आमची शाळा विक्री, त्यांनी समजा देश विकायला काढलाय. आमच्या कांद्या भाव नाही, सोयाबीन भाव नाही, कापसा भाव नाही, भाव कशाच नाही. आणि शेवटी काय म्हणतात आजचे दिन, कशाचे आजचे दिन, कोणाचे आजचे दिन येतं हा प्रश्न आहे आमचा मोठा. त्यामुळे आमचं एक या प्रस्थापित लोकप्रतिनिधी सुद्धा एक सांगणं आहे की आम्ही बीड लोकसभा मतदारसंघात आम्ही मतदार येतं आणि आमची एक माफक अपेक्षा की इथं आम्ही 2 प्रस्थापित आमदार आहेत. आपले बाळासाहेब आजबे काका असतील, त्यांचा जो गाव आहे त्या गावापेक्षा सुलेमान देवळा गावाने त्यांना 92% मतदान आमदार केले होते. बरं. आता मग जर सुलेमान देवळाने 92% मतदान त्यांना दिलेलं आहे त्यांच्या गावापेक्षा जास्त, तर मग आता ह्या वेळेस कशी परिस्थिती राहील तुमच्या गावची? त्यावेळेस पाटील सांगतील तसं. मनोज जरांगे पाटलांनी आम्हाला आदेश दिला आहे की ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, देशात सरकार कोणाचं आहे? भाजपचं. राज्यात सरकार कोणाचं आहे? भाजपचं. लाठीचार्ज कोणी केला? भाजपवाल्यांनी केला. मग आता आम्हाला कांद्या आमच्या शेतीमालाचे भाव कोणी पाडे? भाजपने पाडे. आणि पाटलांनी काय सांगितलं? ज्यांनी आपल्या मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा. बर बर. पण आता मराठा आरक्षणाला विरोध केला, पण आता तुमचे तर लोकप्रतिनिधी मराठा आहेत आणि तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत. मग मी तुम्हाला तेच सांगतो की 1999च्या निवडणुकीपासून आमचं सुलेमान देवळा गाव हे आमदार सोबत आहेत. आज मागच्या पंचवार्षिक आम्ही बाळासाहेब आजबे सोबत 90% होतो आणि आज तुम्ही जर 2 आमदार प्रस्थापित आष्टी तालुक्यात असताना तुम्ही जर ओबीसीच्या नेत्याचा गोळा लावायचा असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही दोन्ही आमदारांना बोका लावायची आमची तयारी म्हणतात म्हणून. कारण आमचं नाराज आहे एक मराठा राख मराठा. म्हणजे यावेळेस तुमचे मत? यावेळेस आम्हाला पाटलांनी सांगितलं तसंच आम्ही मतदान कोणाला करणार हे तुम्हाला सांगणार नाहीत, पण पाटलांनी सांगितलं तसंच पाटलांनी आम्हाला सांगितलं पाडायचं, आम्ही निश्चित पाडणार. बर बर. या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? मनोज जरांगे पाटील. नाही, ते उभे नाहीये. हा, पण त्यांची पार्टी उभी नाहीये. त्यांची पार्टीने उमेदवार उभे केलेले नाही. तुमच्या मते तुमचं मत कुणाला राहील? आम्हाला आहे ना ही मोदी सरकार नाही आणायचं, याने लय तोटा केला आम्हाला. बर. मोदी सरकार आणायचं. कांदे आम्ही शेतकरी माणसं इथं कांद्यात दुधात आहे ना भलते ते 2000 रुपयाची लालच दाखिली आणि इकडले भलते. नाही, पण तुम्ही शेतकरी आहेत ना, तुम्हाला 6000 रुपये येतात का? नाही, 6000 काय करतात आमच्या इकडे लाखांनी तोटे झाले, दुधात झालीत, कांद्यात झालीत, त्याच्यामुळे तुम्हाला काही ते 6000 आलं आम्हाला नाही दिलं ते. बरं बंद झालं. मग आता लोकसभेला तुमच्याकडे कोण उमेदवार उभे आहेत? आमचे आता हे आहेत ना जरा बजरंग अप्पा सोनवणे. हा, बजरंग बाप्पा सोनवणे. ते तुमचे उमेदवार आहेत. काय चिन्ह आहे त्यांचं आता बरोबर. त्यांचं काय? तुतारी. हा, बरोबर. आपलं नाव सांगा. पवन येवले. पवन येवले. कोणतं गाव तुमचं? सुलेमान देवळा. सुलेमान देवळा. काय करता तुम्ही? शेती. पहिल्यापासून शेतीच करता? नोकरी वगैरे नाही? नाही. बरोबर.
मला एक सांगा की आता या तुमच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण उमेदवार आहेत माहिती आहे तुम्हाला? हो. कोण कोण आहे? बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजताई मुंडे बर आणि अजून एक अपक्ष. बर बर, म्हणजे ह्यांची लढत होईल तुम्हाला असं वाटतं? हो. हा, तुमचं मत कोणाला राहील? आमचं मत जरांगे पाटील म्हणते त्यांनाच राहील. बर, जरांगे पाटील कोणाला म्हणतील असं वाटतं तुम्हाला? आता आम्हाला माहित नाही, बरं. पण जरांगे पाटील जे म्हणते ते आम्हाला पूर्व दिशा आहे. जरांगे पाटील सांगतील ते हा. कशामुळं? त्यांनी खूप आमच्या समाजासाठी, आमच्या गावातून 600 प्रमाणपत्र निघाले, कुणबी प्रमाणपत्र. बर, त्यांनी खूप असं समाजासाठी कार्य केलं जरांगे पाटलांनी, त्याच्यामुळे ते म्हणतील तसंच होईल. आम्ही त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव. तरी तुम्हाला काय वाटतं ह्या दोन उमेदवारांपैकी कोण येईल निवडून असं वाटतं? नाही, आम्ही आता काहीच नाही सांगू शकत. बर, ठीक आहे. काय मत आहे? या ठिकाणी आमचं संपूर्ण गाव ही मराठा आंदोलनात जरांगे पाटला सोबत सक्रिय सहभागी होतं बर, पहिल्यापासून आतापर्यंत. आणि या ठिकाणी आम्ही लोकसभा किंवा विधानसभा या हेतूने या इलेक्शनकडे पाहतच नाही. आमच्यावरती जो अन्याय झाला, जो अत्याचार झाला, ज्यांनी आम्हाला विरोध केला, या ठिकाणी आम्ही अक्षरशः उन्हामध्ये जात असताना किती त्रास झाला हे सगळ्या तरुणांना माहिती. तुमच्या गावातून किती तरुण गेले या होते? ठिकाणी आमच्या गावातून मोटरसायकल रॅली सुद्धा काढली होती. बर, या ठिकाणी 200 तरुण वाशी या त्या ठिकाणी गेले होते तुम्ही? हो. बरं, मग आता जो प्रकारे आमच्या तुम्हाला काय वाटतं कोणी विरोध केला असं वाटतं तुम्हाला? आम्ही विरोध केला ही सगळ्यांना माहिती आहे. बर. त्यामुळं पाटील जी सांगतील हा. त्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहेत. बर बर, मी स्वतः एक DED आहे. जर हेच प्रमाणपत्र जर एक 8 ते 10 वर्षापूर्वी निघलं असतं तर माझी शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली असती. म्हणजे हे या ठिकाणी आज 600 माझ्या कुटुंबात संपूर्ण OBC या ठिकाणी आम्ही आता झालेलो आहोत. तर या ठिकाणी कुटुंबाचं तसंच गावाचं किती भलं झालं असतं जर हेच जर पाठीमागं जा असतं तर. त्यामुळे आम्ही पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत. ठीक आहे. भाऊसाहेब घोडके. भाऊसाहेब गोडके इथलेच का तुम्ही? होय. काय करत असता आपण? मी उपसरपंच आहे. या गावचे? बरोबर. कोणती पार्टी तुमची? भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. अण्णा पार्टी. अण्णा पार्टीची. बरं, आता काय तुमच्या गावात कसं होईल मतदान तुम्हाला काय वाटतं? मला 1999 ला पहिला मतदानाचा अधिकार आला आणि पहिलं मतदान मी आमदार सुरेश यांना केलेलं आहे. गेली 25 वर्ष अण्णा सांगतील त्या पद्धतीने या गावाने ग्रामपंचायत सोडता बाकीच्या सर्व सार्वत्रिक इलेक्शनला अण्णा पार्टीला कौल दिलेला आहे, लीड दिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच अण्णा सांगतील तसं. मग आता ह्या इलेक्शन मध्ये हे अण्णा सांगतील तसंच होईल. अण्णा आता भारतीय जनता पार्टीचा आहेत आमदार. अण्णा सांगतील तसं होईल. अण्णा सांगतील तसं होईल या इलेक्शनला. आणि तुमच्या गावातून आणखी काय वाटतं मतदानाचं काय किती टक्केवारी राहील? लोकसभेला साधारण म्हणजे जे मतदानाचे पर्सेंटेज आहे ते कमी असते. 65% आसपास मतदान. बरं. मागच्या वेळेस लोकसभेला काय झालं होतं तुमच्या गावातून? मागच्या वेळेस प्रीतमताईला आमच्या इथून लीड होतं, कमी होतं परंतु 20-25 मताचं साधारणपणे लीड होतं. बरं, तुम्हाला जिल्ह्यात समजा तुमच्या गावाचं ठीक आहे, पण एकंदरीत जिल्ह्यात कोणता उमेदवार कसा राहील असं काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही उपसरपंच आहात म्हणजे तुम्हाला ह्याची थोडीशी राजकारणाची जाण आहे. तर मग एक राजकीय म्हणून काय बघता, कसं वाटतं तुम्हाला? काय एखादा आंधळा सुद्धा सांगू शकतो की राष्ट्रवादी असेल किंवा सर्व जे पक्ष आहेत सर्व नेते एका ठिकाणी आज आहेत. विरोध काय फार असा या ठिकाणी कुठं दिसत नाही. निश्चितच जर जनता नेत्यांबरोबर गेली तर विजय हा 4 ते 6 लाख मतांनी व्हायला पाहिजे. कोणाचा? जे स्थानिक आमदार आहेत या ठिकाणी आमच्या पार्टीचे अण्णा आहेत ते ज्या पद्धतीने सांगतील जो त्यांचं हे असेल त्या पद्धतीने विजय. बरोबर. आपण आता आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा या गावातील ग्रामस्थांची संवाद साधलेला आहे आणि यानंतर आपण आता पुढच्या गावी जात आहोत. तर आता आपण मसोबावाडी फाटा या ठिकाणी आलेलो आहोत. हे ते ठिकाण आहे, मसोबावाडी हे गाव ते आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळी या गावाने संपूर्ण गावाचं मतदान हे आहे ते मुंडे साहेबांना पडलं होतं आणि त्यांच्या विरोधात रमेश रावजी आळसकर होते त्यावेळेस त्यांना 0 मतदान पडलं होतं. असं एक शिक्क्याने मतदान करणार हे गाव आहे. तर आता या निवडणुकीमध्ये आपण पाहूया की यांचा काय मत आहे. तर तुमचं नाव सांगा. पुंडलिक दसरथ शेकडे.
पुंडलिक दशरथ शेकडे. काय वाटतं तुम्हाला आता या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या गावाचं मतदान कसं होईल? मतदान चांगल्या प्रकारे कोणाला किती होईल असं वाटतं तुम्हाला? ताईला चांगलं होईल ना. ताईला चांगलं होईल. बरं बरं. तुमचं काय मत आहे? गेल्या निवडणुकीमध्ये 2009ला गोपीनाथ मुंडे साहेब आणि रमेश रावजी आडसकर यांच्यामध्ये फाईट झाली होती आणि मुंडे साहेब मला वाटतं 1,36,000 असे 1.5 लाख मतांनी विन झाले होते. परंतु त्यावेळेसचे जे वातावरण होतं ते खूप वेगळं होतं आणि तेच वातावरण आज या ठिकाणी आहे तसं राहणार आहे. आमच्या गावामध्ये म्हसोबाचीवाडी या ठिकाणी 719 मतदान आहे. तर 719 पैकी 719 मतदान करण्याचा ह्याही वेळी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित 719 पैकी 719 मतदार आम्ही पंकजाताई मुंडे यांना या ठिकाणी देणार आहोत आणि विजयी करून दिल्लीला पाठवणार आहोत. आपलं नाव सांगा. दत्तू शिवाजी शेकडे. मी गौखेलचा आहे. मी मसवाडीचा नाहीये. ताईच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत तांड्याला मला कळत आहे तसं रस्ता नव्हता, 25-15 मधला म्हणा किंवा पंतप्रधान आवास योजनेतला रस्ता तिथं झालेला आहे. त्यामुळं ताईला आम्ही बी मसवाडी इतकं नाही पण कमीत कमी 70% मतदान गौखेलमधून देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ते होणार बी आहे. काकाचे काम आहेत, अण्णाचे काम आहेत, त्याच्यामुळं आम्हाला अडचण येणार नाही ही अशी आम्हाला अपेक्षा आहे. सागर शेकडे, मी गौखेलचा आहे. आमच्याकडून ताईला भरपूर मतदान होणार आहे गौखेलमधून आणि ताईचे काम चांगले आहेत. म्हणजे आतापर्यंत जे मतदान तुमच्याकडून होतं ते मुंडे घराण्यांना होतं, कोणताही त्यांचा उमेदवार असला तरी त्यांना होतं. पण त्याचं काय कारण असेल, कशामुळे होतं त्यांना? आता त्यांनी केलेले विकास कामे आहे. आता पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना जे गावामध्ये प्रत्येक जात पात धर्म न पाहता सगळ्या गावाला समान निधी देण्याचा प्रयत्न केलाय. वंजारी समाजाचं गाव असेल, मराठा समाजाचं असेल, मुस्लिम समाजाचं असेल, धनगर समाजाचं असेल, 18 पगड जाती धर्माचा जात पात धर्म हा त्यांच्या घराण्याला कधीच मुंडे घराण्याला आजपर्यंत शिवलेला नाही. प्रत्येक समाजासाठी त्यांचं योगदान आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी भगवानगडावरून जाहीर केलं होतं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझा सगळ्यात अगोदर पाठिंबा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा परिणाम या ठिकाणी होणार नाही. सर्व अण्णा असतील, आजबे काका असतील, धोंडे साहेब असतील, या ठिकाणी सतीसाहेब असतील, हे सर्व मराठा समाजाचे नेते आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत ते सगळे या ठिकाणी पंकजाताईच्या विजयासाठी पुढे आलेले आहेत. हे फक्त या ठिकाणी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जातीपातीच्या राजकारणाला कुणीही थारा देणार नाही आणि 100% मतदान या सगळ्या समाजाचं होणार आहे. तुम्ही आता जे सांगितलं की मुंडे साहेब होते त्यावेळेस जी परिस्थिती होती तर तशी परिस्थिती आता राहील का? 100% आमच्या गावात तर 719 पैकी 719 मतदान देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि 100% तशीच परिस्थिती या ठिकाणी आणि 100% आम्ही करणार आहोत. बरं, मला एक सांगा की पंकजाताई आता उमेदवार आहेत, त्याच्या अगोदर प्रीतमताई होत्या, त्याच्या अगोदर मुंडे साहेब होते. मग हे तुमचं जे मतदान आहे तर ते मुंडे साहेब किंवा त्यांच्या घरातला कोणी उमेदवार आहे म्हणून होतं की भारतीय जनता पार्टी म्हणून होतं? नाही, आमचा विषय असा आहे, आमच्यासाठी त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे आणि आम्ही मुंडे साहेब आहेत ते उद्या अपक्ष जरी निवडणूक उभे असते तरी आमच्या सगळ्या गावाचं मतदान त्यांनाच झालं असतं. म्हणजे पार्टीचा विषय काही नाही. आमच्या सर्व गावाचं मुंडे कुटुंबावर प्रेम आहे आणि मुंडे कुटुंबावर प्रेम असल्यामुळे आमचं त्यांना मतदान होते आणि ते आम्हाला त्या प्रति विकास पण करून दाखवतात. त्यामुळे त्याच्यात काही वाद नाही. हो. भगवान शेकडे, राहणार उंदरखेल. आपल्या बीड जिल्ह्याच्या या विकासामध्ये मुंडे साहेबांचा जो सिंहाचा वाटा या पाठीमागील काळामध्ये राहिलेला आहे आणि मुंडे साहेब गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली होती ती बऱ्यापैकी चांगल्यापैकी पंकजाताईंनी भरून काढलेली आहे. आणि मागील 10 वर्षामध्ये त्या ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्यासाठी जो निधी दिला, आपल्याला दुष्काळामध्ये ज्या छावण्या प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 छावण्या केल्या, जे शेतकऱ्याला जिथं अडचण निर्माण झाली त्या ठिकाणी ताईंनी सत्तेत असताना या ठिकाणी शेतकऱ्याला मदत केलेली आहे. मागील दुष्काळामध्ये वर्षभरा प्रत्येक शेतकऱ्याला हर एक प्रकारचं अनुदान आणि त्याच प्रकारे नुकसान भरपाई, अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई ही ताईच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विक्रमी झालेली आहे. तितका कधीही निधी आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेला नाही. आणि मुंडे साहेब गेल्याच्या नंतर ताई हे आपलं मोठं नेतृत्व आहे आणि मोठं नेतृत्व जिल्ह्याने जपलं पाहिजे. मोठ्या झाडाखाली बसल्यानंतर सावली चांगलीच मिळते. त्याच्यामुळे या पुढील काळामध्ये आमच्या ह्या डोंगरपट्ट्यामध्ये हा जो रोड आहे ह्या रोडमुळं
भरपूर असा या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि हा रोड सुद्धा मुंडे साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आमच्या ज्या समस्या असतील त्या हर एक समस्या आम्ही साहेबांच्या कानावर घालत होतो, ताईच्या कानावर घालतो, धनुभाऊच्या कानावर घालतो. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे जे नेतृत्व आहे त्यांच्या कानावर घालतो. ते प्रश्न सुटत आहेत. मग ते त्यांच्या मागं पक्षाचा पाठिंबा ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या ठिकाणी ताईला चांगल्या प्रकारे या ठिकाणाहून मतदान होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. सरपंच तुम्ही नमस्कार, तुम्ही याच गावचे सरपंच. बरं, आता कसं होईल मतदान तुम्हाला असं वाटतं? आमच्या गावातून 100% मतदान होईल. बर, विशेष म्हणजे सगळेच एकवटल्यामुळं अडचण कुठली येणार नाही. आमचं 700-750 मतदान पूर्णपणे 100% होईल. आता जे तुम्ही सगळे एकवटले असं म्हणले, तर त्यात जर समजा धनंजय मुंडे साहेब आणि त्यांची राष्ट्रवादी जर वेगळी असती तर काही परिणाम झाला असता? नसता झाला, नसता, बिलकुल नसता झाला. तरी सुद्धा पंकजाताईंना मतं पडले पडले. तर तुमचं काय मत आहे? मी शेकडे विठ्ठल राहणार मसवजीवाडी. बर, आमचं एकच मिशन आहे, 719 मतदान आहे, एवढं पंकज झालं पाहिजे हेच मिशन आहे. 100%. मी गौखेलचा आहे, बाळासाहेब गायकवाड, वंचित बहुजन माग हाताडीचा महासचिव बीड जिल्हा. बर, आमचं म्हणणं असं आहे की बाळासाहेबांचा आमचा आदेश असेल ते आमचा आदेश आहे. बाळासाहेबांचा आदेश आमचा आदेश. बर बर, ते म्हणते ते करणार आम्ही. मग आता जे म्हणतील म्हणजे तुमचा उमेदवार देणार आहेत ना? हा, दिलेला आहे. उमेदवार दिल्यानंतर बाळासाहेब दुसरा आदेश देतील असं वाटतं का मग तुम्हाला? त्यांचा आदेश आता निवडणुकीच्या टायमाला सांगतील ना काय करायचं. नाही, ठीक आहे, पण समजा निवडणुकीच्या टायमापेक्षा आता तुम्ही पदाधिकारी आहात वंचित, आणि मग वंचितचा उमेदवार तुमचा देणार आहे. वंचितचा उमेदवार दिल्यानंतर पुन्हा दिलेला आहे, त्याच्यानंतरही पुन्हा आदेश असतो का असं विचारायचं तुम्हाला? कसं असतं का? पंकजाताईंनी माझी पेन्शन वर्ग लागू केली. आमच्या सगळ्या महिला कामगाराची जिल्हा परिषद बांधकाम खात्यात आम्ही कर्मचारी सगळे, त्या माऊलीने बिचारीने सगळ्याचं कल्याण केलेलं आहे. आम्ही त्यालाच मतदान करणार, ते दुसरं काय बोलत नाही आपण. बस. तुमचं काय मत आहे बाबा? काय नाही, मी लांगडा झालो. काय मत आता? नाही, तुमच्या पायाबद्दल नाही विचारलं, या लोकसभेबद्दल काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. मतदान कोणाला करणार तुम्ही? आता ही काय बाबा बोललेत ना मत. बाबा नाही करणार तुमचं मतदान, तुम्ही करणार आहेत ना? आपण त्यांच्या माग ऐका नाही, त्यांच्या सोबत आहेत ना? मग बरोबर, म्हणजे पंकज ताईला तुम्ही मतदान करणार आहे. जाणवली की गेल्या, तुम्ही आता सगळे सुशिक्षित आहे, सगळे हुशार माणसं दिसतात, तर मला एक सांगा की मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने पंकजाताईला विशेष असं काही चांगलं माप दिलं नाही अशी एक चर्चा होती, आणि आता तिकिटाच्या वेळेला पुन्हा त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं. याच्याबद्दल काही मतदानात काही कमी जास्त काही फरक होईल का? त्याच्यामुळे आता पंकजाताई आणि मुंडे आता त्यांनी परत उमेदवारी आता परत जाणार होतं, त्याच्यामुळे अडचणी येणार. मुंडे प्लस मुंडे अशी ताकदवर असं आहे का? ग्रामस्थांचं मतदारांचं हे मत होतं. आपण आता ह्या आजींना एकदा विचारू. पदमबाई शेकडेच का? बडे 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 दोय. पदमबाई बडे, काय होईल? कोणाला मतदान करायचं ह्या वेळेस? ताईलाच करायचं. ताईला करायचं आम्ही ना? कवाय करतो. तुम्ही कधी पण ताईला त्यांनाच मतदान करा. यावेळेस करायचं, यावेळेस ताईला खासदार करायचं. आतापर्यंत त्या इथं होत्या महाराष्ट्रात, आता त्यांना खासदार करायचं ना? बरोबर. तर आपण आणखी एक मतदार आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. तुमचं नाव सांगा. आबासाहेब चांगदेव शेळके. आबासाहेब चांगदेव शेळके, तुमचं काय मत आहे? आता ह्या वेळेस तुमचं गाव कोणतं? घाटापिंपरी. घाटापिंपरी आहेत तुम्ही? बर. आणि हे मसवाडी आमच्या शेजारचं गाव आहे. तुमच्या शेजारचं गाव? मला वाटतं हे पोस्ट आहे तुमच्या गावाचं, बरोबर आहे ना? घाटापिंपरी पोस्ट आहे का? आमची पिंपरी घाटापिंपरी पोस्ट आहे. बरोबर. मला सांगा त्यावेळेस मतदानाचं कसं होईल शेळके? कसं होईल ते नाही माहिती, पण आम्ही जरांगे पाटील सांगतील तसं करणार आहे. बर बर बर. तुमचं मत जरांगे पाटील? आम्ही आमचं अजून गुपितच आहे. गुपितच आहे? त्यांनी सांगितलं नाही अजून काय करायचं. काय सांगतील असं वाटतं तुम्हाला जरांगे पाटील? आम्हाला वाटतंय असं की ते काहीतरी आता वेगळं सांगणार आहेत. त्यांनीच नाही सांगितलं. तेच म्हणतो त्यांनी ताईला सांगितलं आम्ही ताईलाच करणार आहेत, पण ते सांगणार नाही. त्याच कारण असं आहे की सरकारच्या विरोधातच ते येतो. जरांगे पाटील सरकार कशामुळं? मग सरकारने त्यांना फसिले म्हणल्यावर
त्याच्यामुळं ते सरकारच्या विरोधात आहे, ते सरकारच्या बाजूने बोलणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला? जरांगे पाटलांची बी एक प्रतिक्रिया अशी आहे की जरांगे पाटील असं म्हणले होते मुंडे कुटुंबाचा आम्हाला विरोध नाही, त्याच्यामुळे आमचा त्यांना विरोध असायचा प्रश्न नाही, त्यामुळे जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेला विरोध करा किंवा त्यांना मतदान करा असंही सांगितलेलं नाही, पण याला त्याला ज्याचा अधिकार आहे असं आमचा सांगितलं. विरोध भाजपला आहे. मग तुमचा विरोध आमचा ताईबद्दल आम्हाला आमच्यासाठी आदरणीय आहेत. बर 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 काय पण जर ते त्यांनी सांगितलं ताईला करत आम्ही त्या ताईलाच करणार आहे. आणि समजा त्यांनी काही सांगितलं नाही तर मग तुमचं मत कोणाला? नाही त्यांनी जर नाही सांगितलं तर मग आम्ही नाही करणार. नाही त्यांनी तुम्हाला जर निरोप दिला नाही तुमच्या म्हणण्यानुसार तर मग तुमचं वैयक्तिक मत कुणाला राहील? आम्ही नोटाला करू. बर, म्हणजे हे कोणतेच उमेदवार तुम्हाला पसंत? कशाला लागते? मला आरक्षण नाही. मी त्याही पलीकडचं सांगतो, सरकारने या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निकाली काढलेला आहे. समाजाने तो स्वीकारायचा आहे का नाही स्वीकारायचा आहे हे म्हणजे समाजाचा प्रश्न आहे. पण 10% आरक्षण या सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं त्या समाजाने सुद्धा आता सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे आणि समाजामध्ये या ठिकाणी मिळून मिसळून वागलं पाहिजे. नाही, शेवटी जरी आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा अन्य कोणते मुद्दे असतील पण हे गाव पातळीवरचे जे समाज आहेत ते सगळे एकत्रित राहत असतात, त्याचा परिणाम या मतदारावर दिसन का नाही दिसणार? काय वाटतं तुम्हाला? 100% दिसणार. 100% दिसणार. हे झालं गोरक्षनाथ ज्ञानदेव आहेरकर. बर, तुमचं हेच गाव का? काय करता तुम्ही? हॉटेल आहे. काय वाटतं तुम्हाला या लोकसभेमध्ये या निवडणुकीमध्ये? आता या लोकसभेमध्ये मी कुंभार समाजाचा ओबीसी मध्ये. बरं, तर प्रॉब्लेम काय येतोय की आमचं मतदान हे एनी टाइम म्हणजे खासदारकीला गोपीनाथ मुंडे आणि आमदारकीला आमच्या मनाला वाटेल तिकडं असं मतदान चाललेलं आहे आतापर्यंत. आणि आम्ही आतापर्यंत जे करत आलेलो आहेत तेच इथून पुढे करत राहणार आहेत. बरं बरं. मग आता तुमचं जे मतदान आहे ते मुंडे साहेबांना किंवा भारतीय जनता पार्टीला तुमचं होतं? आमचं खासदारकीला फक्त मुंडे साहेबांना मतदान असतंय एनी टाइम. म्हणजे माझ्या वडिलांपासून मी कळते तसं. कशामुळे? काय असंच इच्छा आणि इच्छा पण आणि काही इतर logic असेल ना? बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला हवाय असा नेता तोच आहे तेवढंच. बर, आता पंकजाताई आहे, आता मुंडे साहेब नाही. मग आता तुमचं मतदान जे आहे ते कोणाला होईल? मुंडे साहेबांना म्हणजे पंकजाताईंना. बर, तुमचं काय मत आहे? मुंडे असं ना. तर हे मसोबाची वाडी हे जे गाव आहे